मला असं काय वाटतं होईल आता. कंटिन्यू लॉग इन फेल्ड परत क्रॉस ओरिजिन बूम. मोमेंट ऑफ चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आज या ठिकाणी आपण परत कॉर्सेरवर अडून थांबलेलो आहोत. आम्ही मागच कॉर्सेर सॉल्व्ह केली, मग मला परत कॉर्सेर सॉल्व्ह करत बसलं, मला प्रश्न पडला. आता ते एरर्स सॉल्व्ह झाले, आता एरर्स येत आहेत जँगो आणि गुगलच्या कनेक्शन मध्ये. मग आम्ही काय करलाय आता रिडक्सचा बघता. गेस्ट युजर्स आणि रजिस्टर्ड युजर्स साठीचा जो आहे त्याला रिडक्स मध्ये इम्प्लिमेंट करायचं. काय चालू क्लायंट आयडी क्लायंट सिक्रेट होतं, तर डेव्हलपर साठीचं प्लेग्राऊंड म्हणून एक आहे. ओके, तर हे प्लेग्राऊंड मध्ये काय करता येते, आपण जे काय तयार केले ते टेस्ट करता येते. हे पोस्टमन असल्यासारखं आहे गुगलच्या एपीआयचं. ऍक्सेस टोकन म्हणून टाकलं कुठं HTTP API ऑथ गुगल, तर तुला की मिळालं, तर मला की मिळाली. म्हणजे झालंय ते काय तर झालंय. युजर पर युजर तू युट्यूबवर साइन इन करतोस, तुला ऍक्सेस टोकन आणि रिफ्रेश टोकन मिळते. तुला काय आत गोंधळ चाललाय माहित नाही, पण गुगलला माहिती आहे. आणि गुगलनं आपल्या वेब ॲपला ऑथॉरिटी दिली.